आपल्यासोबत नारायणराव राणे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून घेऊया। दादा, 12 वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र आलात। मी कार्यक्रमाला आलो, एकत्र यावं म्हणून आलो नाही। मी कोकणातील राष्ट्रीय महामार्ग 66 याचं चौपदरीकरणाची सुरुवात होती आणि त्याचा रितसर आमंत्रण नितीन गडकरी यांनी मला दिलं आणि त्या कार्यक्रमाला कोकणाच्या विकासाचा महामार्ग दाखवणारा हा कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मी आलो होतो। भाषणामध्ये सुरुवातीलाच दोन्ही तुम्ही आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेख केला, त्यामुळे निश्चितच सगळ्यांनी त्याचं स्वागतही केलं। ही आमची संस्कृती आहे, त्यामुळे बाकी काही असो पण सार्वजनिक क्षेत्रामध्ये बोलताना समोरच्या माणसाचा सन्मानपूर्वक उल्लेख करणं इथे संस्कृतीची शिकवण आहे। पण साधारण 12 वर्षांनंतर, तब्बल 12 वर्षांनंतर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना एकाच व्यासपीठावर समोर आले होते। कसा काय हा अनुभव होता तुमच्यासाठी? नाही, मग अनुभव कसा अनुभव, जसे बाकीचे लोक उपस्थित होते तसे ते उपस्थित होते। माझ्यासाठी काही वेगळं नाही, राजकारणात एक अपेक्षित आहे। दादा, खास करून तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींचं बोलताना भरभरून कौतुक केलं, त्यांनी देखील तुमचं कौतुक केलं। पुन्हा एकदा तुमच्याबद्दलच्या चर्चेंना उधाण आलेलं आणि खास करून आज जे तुमचे होर्डिंग्स लागलेले त्याच्यावर कुठेच काँग्रेसचं चिन्ह नाहीये। अरे मी म्हणजे काँग्रेस, माझा फोटो आहे म्हणजे काँग्रेसने गेला आणि हा काय पक्षीय कार्यक्रम नव्हता, हा शासनाचा कार्यक्रम। बाकी जे काय भगवे झेंडे बिंडे म्हणून तर मी बोललो की शासनाच्या कार्यक्रमात राजकारण आणू नका, हे कारण ते आहे श्रेय लुटण्याची काही गरजच नाही। आणि पालकमंत्री जे बोलले रस्त्याचे पैसे मिळतात, लोकांना लाभ मिळतोय, लाभ नाहीये, त्यांचा हक्क मिळतोय। लोकांचे, शेतकऱ्यांची जमिनीचा हक्क देत आहेत, सरकार काय मेहरबानी करत नाही। आणि जो काय विकास आतापर्यंत झाला तो काय केसरकर आणि शिवसेनेचा काही संबंध नाही। जे भाषणांचे बोलतात त्यांचं योगदान काय या सगळ्या विकासाला? आता नितीन गडकरी मुख्यमंत्री यांचं योगदान आहे, जसं या रस्त्याला आहे तसं। तेच तुमचं जे विधान होतं की केंद्रामध्ये नितीन गडकरी आणि राज्यात फडणवीस सर्वांगीण विकास करतायत, प्रयत्न करतायत, नाही विकासाचा प्रयत्न करतायत, त्याचा एक भाग आहे आजचा जो आहे तो। त्यासाठी या 4,500 कोटी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या हायवेसाठी लागणं ही मोठी रक्कम आहे आणि ती दिली आणि रस्त्यात शुभारंभ केला आणि 18च्या अखेरपर्यंत पूर्ण करणार। कोकणाच्या विकासासाठी मोठा, जसं मी सुरुवातीलाच म्हणालो, रेल्वे जसं स्वप्न होतं कोकणवासियांचं, तसं राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण उद्या व्यवसायासाठी इथे कारखानदारी येण्यासाठी, इथल्या माणसाला रोजगार मिळण्यासाठी किंवा इथल्या प्रक्रिया उद्योगाला मार्केटिंग मिळण्यासाठी हा महामार्ग अतिशय उपयुक्त आहे।